नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. सोमवार आहे. चाललो आहे केदारनाथला. हॉटेलचे इथे सीन झाला आहे आणि शूट पण करताना यायला लेट झाला म्हणून, आणि चेहरा पूर्ण उतरला कारण की बॅग राहिली, कॅमेरा बॅग. त्यात आम्ही हॉटेलवाल्याला अशी कन्फर्म केलं तर बॅग भेटलेली आहे. त्याला सांगितलं तुझ्या कस्टडीमध्ये सेफमध्ये ठेवून दे. बाकी आम्ही त्याच्यात 2 पॉवर बँक आहेत, सर्व केबल आहेत. एवढा मूड ऑफ झाला आहे ना, सांगू शकत नाही. पण तरी पण आपल्याला लॉक करायचा आहे, छोटा मोठा काय होईना पण करणार. आता जायचं आहे, सगळेजण आलेत, अजून चालत जाणार आहे कारण भरपूर ट्रॅफिक आहे. आज सोमवार आहे ना, त्याच्यामुळे खूप ट्रॅफिक आहे. सो चालत जाऊया, बघूया. आपल्या हितेशकडे माझ्या चार्जिंगची कॉर्ड पण आहे. मेन म्हणजे आयफोनचा आपला चार्जर पण आहे ना, बॅगेत राहिला आहे. सो नशीब खूप खराब आहे, खूप 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 म्हणजे खूप खराब आहे, काय करू शकत नाही. ठीक आहे, नाश्ता वगैरे काय केला नाही. आपण आता वरती जाऊन बघू काहीतरी. आणि येताना तर खूप खुश होतो, खूप खुश होतो, कारण तुम्हाला बोलल्याप्रमाणे स्वर्गात जायचं आहे, केदारनाथ आहे, जायचं आहे. सो बघू आता मूड ऑफ वगैरे झालेलं आहे, काय बोलू नाही शकत. भेटू आपण पुढे. बघा गर्दी आहे पूर्ण. इथून चालत वगैरे जातोय आम्ही. माझ्याकडे पण ॲक्च्युली हाय ट्रेकिंग बॅग, तुम्ही पहिली बघितलीच असेल, पण मी चेंज केली. एवढी मोठी काही घेण्याची गरज नाही. बघा ट्रॅफिक बघा, हे बघा. हॉस्पिटल के डॉक्टर है ये खड़े हैं. हे थांब, आले का ते? हे थांब ना, नंतर भेटूया. ठीक आहे, अरे हां, बाय बाय. बोल. देखो जावेद, अभी हमने रिसर्च किया था तो सभी लोग ये बता रहे थे जिनका एक्सपीरियंस था कि आपको गौरीकुंड से 5:30-6 बजे तक ट्रैक स्टार्ट करना चाहिए. ओके, अभी 7 बजे 7:15 हुए. अभी हम लोग सीतापुर पार्किंग में हैं. तो अभी हमारे साथ ये अभी हमें पता नहीं कि हमने गलती हुई हमसे कि हम कवर कर सकते हैं कि नहीं, पर हम ट्राई करेंगे कि जितना जल्दी पहुँचने का ऊपर ट्राई करें. बिकॉज अभी हमें यहाँ से सोनप्रयाग जाना है और सोनप्रयाग से गौरीकुंड भी आई थिंक 5 to 6 किलोमीटर है. उसके बाद हमारा एक्चुअल ट्रैक स्टार्ट होगा. ठीक है, तो अभी हमें देखना पड़ेगा हम कितना कवर कर पाते हैं, क्योंकि हम मैक्सिमम ट्राई कर रहे थे कि 6 बजे तक पहुँच जाएँ ताकि हम 7 बजे की संध्या आरती ले लें. ठीक है, केदार बाबा की. तो अभी हमें वो लग रहा है कि मुश्किल लग रहा है, लेकिन हम देखते हैं कि अभी हम कितना बजे पहुँच पाएंगे. और जैसा भी होगा आपको ब्लॉग में पता चल जाएगा, ताकि आप अपना ट्रैक जो भी प्लान कर रहे हो, ठीक है, तो आपको वैसा एक्सपीरियंस होगा. अभी हमने ये भी देखा था कि गौरीकुंड में रात में स्टे करना चाहिए, लेकिन अभी हमारा ट्रिप का प्लानिंग ऐसा था, ठीक है, इसको ज़्यादा था कि हमको गुप्तकाशी में स्टे करना पड़ा. ओके, तो ठीक है, अभी जो भी है जैसा एक्सपीरियंस है आपको ब्लॉग में पता चल जाएगा, और आप इससे लर्न लेके अपना जब नेक्स्ट ट्रिप प्लान करोगे तो आप वैसे भी अच्छे से प्लान करना. और मैं ये भी सिखाऊँ कि पहला अपना जो है सामान पहले गाड़ी में भरो, बाद में फोटो निकालो. हाँ, भाई ने अपना कैमरा, अपना चार्जर, पावर बैंक, केबल सब हॉटेल में छोड़ के सब विसर गया. हॉटेल में भी नहीं है. हॉटेल में भी नहीं है. हॉटेलच्या बाहेर जिने तिकडे तिथे गाडी पार्क होती सोडून आला बाहेर. हा, एवढं नशीब आमचं नाही, माझं. आणि मी ॲक्च्युली आहे विसरबोळाच, काय नाही काय विसरतोच आहे. शेवटी रोहित शर्माचा फॅन. हा, मला वाटलेलंच. मम्मी 17 वेळा बोलवती, हे विसरू नको, ते विसरू नको, हे विसरू नको, तरी शेवटी जे व्हायचं ते झालंच. पर आपको ब्लॉग का कुछ क्वालिटी कम नहीं मिलेगा, बिकॉज हमारे पास पावर बैंक है, मेरे पास एप्पल का केबल भी है, तो भाई का जो मोबाइल है एप्पल का वो भी चार्ज होता रहेगा. स्पेशली थैंक्स फॉर हितेश कि बैकअप रखा है इसके लिए. हम लोग हमारे पास पावर बैंक है, तो आपको कंटेंट तो पूरा देखने मिलेगा. या जीवंत रहेंगे हम लोग 2 दिन. तो ठीक है, चलते. अभी स्टार्ट किया है, आज दिवसभर चलना ही है. तो बाय बाय, सी यू सून. न्यू रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनची लाईन आहे बघा. सीन असं झालं आहे, आम्ही 5 जण इथे आहेत, 2 जण पाठी आहेत आणि अजून 2 जण पाठी आहेत, आणि ते लाईनमध्ये पण घेत नाही. सो बघू आता काय ते.
यहाँ पे न्यू रजिस्ट्रेशन हो रहा है और जिसका रजिस्ट्रेशन ऑलरेडी ऑनलाइन किया है इसका वेरिफिकेशन हो रहा है आपण हा किया आहे ना तो ऑनलाइन किया हुआ है हे त्यांना समजेल का 5 जण जो आज लेना तो उनका दिखा देंगे बघू ठीक आहे रजिस्ट्रेशन वगैरे करतो नंतर भेटू बाय बाय टॅक्सी स्टँडला चाललो आहे भावांनो रजिस्ट्रेशन वगैरे करून आलो आहे आम्ही आणि पुढे खूप गर्दी होती त्याच्यामुळे शूट नाही करता आला आता टॅक्सी स्टँडला जायचं आहे हे सर्व तिकडेच जातात ना गौरीकुंडला राईट आणि आपले 2 फंटर कुठे आहेत आपले शूटर कुठे आहेत 2 पुढे गेलेत आणि बाकीचे आम्ही 7 जण इथे आहेत आता इथून किती किलोमीटर आहे गौरीकुंड 6 किलोमीटर जायचं आहे बघू टॅक्सी भेटते की नाही ते पण आपल्या नशिबात आहे की नाही तर मग चलो चलके बघा गर्दी आहे खूप गर्दी आहे भाई खूप गर्दी आहे बघू काय होतं ते नंतर शूट करतो कारण शूट करता चालायला जमणार नाही ठीक आहे आता कशाला पाहिजे ते भेटू आपण हे बघा गर्दी बघा बोजा बिजा घेऊन येतोय आज पूर्ण दिवस मजा येणार आहे पूर्ण दिवस ट्रेकिंग करायची आहे पूर्ण दिवस आणि कधी केली नाही आपण त्याच्यामुळे क्या बोलताय हाँ ट्रैक स्टार्ट भी नहीं हुआ है 8:15 हो गए हाँ ना घंटा हो गया है हाँ अभी गौरीकुंड पहुंचने में देखने का टाइम लगता है हाँ उसके बाद एक्चुअल ट्रैक स्टार्ट होगा यस उधर जाना है क्या वो लोग उधर चढ़ रहे ऊपर टैक्सी आगे शायद वहाँ खड़ी है अभी हमें टैक्सी के लिए भी आगे शायद लाइन वो टैक्सी है वो हाँ वो टैक्सी जा रही है ठीक है ये अभी लाइन साइड वाला ये फ्रेश हुआ है अभी 31 जुलाई को जो हुआ लाइन साइड हाँ हे बघा भावांना व्यू तर एकदम कडक आहेत भारी वाटते भेटू आपण दमला नंतर शूट करतो बाय बाय भावांनो आता एक हा ब्रिज इथे आहे ना तो एक वाहून गेलेला हा जो आहे तो नवीन केला आहे हो ना आपले 2 फंटर आहेत ना ऑलरेडी पोचलेत इथून आहे राईडने खाली आहे हा नवीन रस्ता आहे माझी बॅटरी लो आहे दाखवतो तुम्हाला पुढे काय असेल तर ठीक आहे बाय बाय आता नमस्कार मित्रांनो आम्ही बराच वेळ गर्दीमध्ये चालत मध्येच एक गाडी आम्हाला भेटली आणि त्या गाडीने आम्हाला इथपर्यंत सोडलं आणि आता हे गौरीकुंडाला आम्ही पोहोचलेलो आहे पण गौरीकुंड अजून थोडंसं पुढे इथून एक 100 मीटरवरती चालत जायला लागणार आहे आणि आता आम्ही चालायला ट्रेक सुरू केलेला आहे आणि इथून मला टाइम किती झालाय आता वाजलेत 9:53 म्हणजे जवळजवळ 10 वाजायला आलेत आणि आमचं टार्गेट होतं की सकाळी लवकर येऊन चालायला सुरुवात करावं परंतु ते शक्य झालं नाही कारण रजिस्ट्रेशनला खूप गर्दी होते आणि आज त्यात सोमवार आहे आणि सोमवार म्हणजे आज खूपच गर्दी आहे आणि गर्दी असल्यामुळे आम्हाला रजिस्ट्रेशनला पण वेळ गेला आणि चालायला पण बराच वेळ गेला खूप चालताना सुद्धा गर्दी आणि गाड्यांना सुद्धा जाता येत नाही पुढं गर्दीमुळे आणि आता आम्ही आता हा ट्रेक चालू केलेला आहे तर पाहूयात किती वेळ लागतो मंदिरापर्यंत पोहोचायला किती स्टॉप घेतो असं आहे की संध्याकाळची जी आरती आहे ती आम्हाला भेटली पाहिजे बघूया आता काय होतं तोपर्यंत स्टे ट्यून हे बघा हा व्ह्यू आहे
इकडे वरती जायचं आहे, हा डोंगर पार करायचा आहे. ठीक आहे. सो थोड्या वेळाने भेटू, कारण आता इथेच हवा गेलेली आहे. ठीक आहे, बाय बाय. भावानो, 1 किलोमीटर आलं असेल. जरा स्टॉप घेतला आहे कारण जॅकेट वगैरे घालून ना खूप घाम येतो आहे, पूर्ण टी शर्ट ओलं झालं आहे. सो काढला आहे, चेंज बेंज केला आहे मस्तपैकी, आरामात जाऊ. गॉगल कुठे ठेवला मी? त्याच्यात ठेवला ना. हां मैं ओके आहे. ठीक आहे. आणि चढतोय, ट्रेकिंग करताना ना खूप दम लागतो आहे, त्याच्यामुळे शूट करायला भेटत नाही. सो मध्ये मध्ये करू. तुला काय बोलायचं आहे? ट्रेकिंग करताना एकच काळजी घ्या, पाणी ठेवा सोबत. हां, आम्ही पण घेतलं आहे, सर्व कॅरी थंडीचा त्रास होतो आणि गरम पाणी ठेवा. हां, सर्व कॅरी केलं आहे आपण. ठीक आहे, जरा अजून पाणी वगैरे पितो मग निघू. बाय बाय. 6 किलोमीटर आलो आहे, थोडा रेस्ट घेतला आहे परत. आणि हे बघा, हे पण परत रेस्ट. कसं वाटतंय बोला? मजा येते, दम पण लागतो. ह्याला तर पहिला एक्सपिरियन्स आहेच, पण आता सेकंड एक्सपिरियन्स कसा आहे? पहिला इझी. कसं काय? डोंगरं कमी होती? डोंगरं कमी होती? हां, ॲक्च्युली खूप हालत होते. दोन्ही साईडने घोडे येतात आणि चालायला जागाच नाही, मध्ये पूर्ण घाण करून ठेवले. तुला काय बोलायचं भावा? बोल. जर तुम्ही यायचं प्लॅन करत असाल ना, घोड्यांपासून सावध. हा ना, मला मगाशी धक्का देऊन गेला. घोड्याने लात मारली तर मग विषय खाल्लाच. पॉसिबल नाही बाई, स्वर्गात जाणार. हां, ते आज आम्हाला कळाले. आम्हाला कळाले. संध्याकाळ होणार आणि तरी पण झाले. ट्रेकचा एक्सपिरियन्स असेल तरच घ्या, ज्याला ट्रेकचा एक्सपिरियन्स नाही याला त्यांनी येऊ नये. ॲक्च्युली मला तरी नाही, मला पण नाही ट्रेकिंगचा. एवढं कुठे करतो. तुला तू तर ऑब्विसली केलेलंच आहेस. तू का बॉय? आजा या आईला. हे बघ कसा जातोय. ठीक आहे, परत नेक्स्ट स्टॉपच्या इथे, नेक्स्ट स्टॉपला भेटू. ओके, बाय बाय. हा बघा भावांनो, रामबाडाचा ब्रिज आहे, जो की आता वाजले किती? 2:15. 10 वाजता चालू केलेला. किती? आम्ही 10 वाजता ट्रेक चालू केला होता आणि ज्या ठिकाणाहून आम्ही ट्रेक चालू केला तिथून साधारण 16 किलोमीटर आम्हाला दाखवत होतं. हां, आणि आता आम्ही या ज्या लोकेशनला आलो आहे ते म्हणजे रामबाडा. इथून जवळजवळ 9 किलोमीटर अजून आहे. म्हणजे आम्ही आत्तापर्यंत 6 ते 7 किलोमीटर आलो आहे 4 तासात. अजून आम्हाला 9 किलोमीटर चालायचं आहे. न थांबता. न थांबता आलोय. फक्त आम्हाला एवढंच की आता जरा दम लागलाय. बाकीची आणि पब्लिक पार्टी आमची थोडीशी पब्लिक आहे, अर्धी मागे आहे, काही जण पुढे आहेत. आणि आता आम्ही कन्फ्यूज आहोत कारण इथे 2 रस्ते आहेत. एक असं म्हणतात की एक घोड्यांसाठी आहे आणि एक लोकांसाठी आहे, परंतु बघतोय तर त्याच्यावरनं सुद्धा लोक जाताना दिसत आहेत. आम्ही सुद्धा तोच विचार करतोय, पण तो जरा मला ट्रेक हार्ड वाटतोय. एक्झॅक्ट आहे. आणि हा जो इकडनं जाणारा ट्रेक आहे तो इकडनं जाणारा जरा इझी वाटतंय. तो पण तो मला वाटतं त्याच रस्त्याला जाऊन भेटतो कारण तिथे सुद्धा ब्रिज दिसतोय. ते पण ब्रिज आहे तो बघा पुढे. हा, तरी पण इथून गेलो तर हा ब्रिज क्रॉस करून आहे बघा, एक्झॅक्ट आहे. आणि हे तुम्ही पाहू शकता मागच्या सप्टेंबर महिन्यात जो पाऊस जोरात झाला होता इकडे केदारनाथला, त्याची लँडस्लायडिंग झाली होती.
आणि बऱ्याच ठिकाणी असं पर्वताचं कोसळलेलं दिसते आणि तेव्हाच तो ब्रिज वाहून पण गेला होता. त्यानंतर तो नवीन ब्रिज बनवलेला रामबाडाचा, जे आता तिथून, आणि हा जो आहे तो घोड्यांसाठी ब्रिज आहे. चला तर मग आमचा राहिलेला ट्रेक आता आम्ही पूर्ण करतो आणि परत भेटूया थोड्या वेळाने. करण्याचा प्रयत्न करतो कारण आम्हाला संध्याकाळची आरती महत्वाची आहे आणि ती जर भेटली तर खूप बरं होईल. कारण आमचं दर्शन तर उद्याच होणार आहे, कारण आज आम्ही तिथे स्टे करणार आहोत. आज दर्शन पॉसिबल नाही आहे आमच्याहून. ॲक्च्युली आम्हाला अनुभवायचा होता स्नोफॉल, पण वातावरणामुळे वाटत तर नाही. तुला काय वाटतं? आता तरी मला असं वाटतं की वरती पाऊस पडण्याची शक्यता आहे, कारण ढग तर पडलेले आहेत. हे बघा, ढग भरलेले आहेत आणि इथे काय क्लायमेटचं सांगता नाहीत. 5 मिनिटात 5 ते 10 मिनिटात क्लायमेट चेंज होत राहतं. आता गरम होते, पण काही वेळा जर असं पावसाळ्याचं झालेलं थोडा अजून 15-20 मिनिटं जर बसलो तर आता थंडी वाजायला सुरुवात होईल. म्हणून आम्ही चालायचंच बघतो. चला तर बाय. ठीक आहे. बघू, ह्याच रस्त्याने जाऊया ना? याच रस्त्याने जाऊया. या रस्त्याने जातो आम्ही. ओके, बाय. पुढे भेटू कुठेतरी. हा बघा, हा ब्रिज आहे भावानो, जो आत्ता हल्ली वाहून गेलेला. हे बघा, बघू शकता तुम्ही, नवीन बनवलं आहे जाण्यासाठी. फुल वाहून गेलेला, पावसाळ्यात गेलेलं, पावसाळ्यात सप्टेंबरमध्ये. व्ह्यू बघा ना. आपल्याला जायचं आहे तिकडे वरती. ब्रिज लय खतरनाक आहे, हलतोय पूर्ण ब्रिज. हा, कुठे गेला निलेश? अरे माझ्या पुढेच होता. थांबलाय का तिकडे? आहे अजून इथून आम्हाला वरती जायचं होतं. आपले 2 कंटर वरती आहेत वाटतं, भेटत आहेत. ओके, भेटू आपण. नमस्कार भावांना. ॲक्च्युली आता इथे एक स्टॉप घेतला आहे चहा पाणी वगैरे करायला, कारण सकाळी 10 वाजल्यापासून मॅगीवरतीच आहे. 2दा मॅगी खाल्ली. त्याच्यामुळे इथे म्हटलं बिस्किट्स वगैरे खाऊ. इथून अजून 2 तास लागणार आहे. 5 किलोमीटर आहे, पण ते भरपूर हे सगळे इथे होते. हा गार्ड इथे एवढी आहे ना, तुम्हाला दिसत असेल का वाफा वगैरे बघा, वाफा वगैरे येतात. धूळ निघालेला आहे, प्रोटेक्शन आहे घ्यावं लागतं. 6 सेल्सिअस आहे ना, मायनस नाही, प्लसमध्ये आहे. पण वरती 1 काय 2 आहे असं आहे, ऐकायला आलं आहे. त्याच्यामुळे आणि बॅटरी पण लो आहे, त्याच्यामुळे काही शूट करता येत नाही. तर ॲक्च्युली चार्जर आहे, पण ते लोक जरा पुढे गेले. सो रात्री मी ट्राय करतो आणि सकाळी दर्शन घ्यायचं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे भेटू आपण नंतर थोड्या वेळात. बाय. नमस्कार भावांनो, फायनली आपण पोचलो आहे मंदिराच्या इथे. जिथे आपली रूम पण बुक आहे, पण वाजलेत आता रात्रीचे 11. ऑलमोस्ट 13 तास लागलेत आणि त्यातले 1-2 तास खराब झालेत आमचे घोड्यांमुळे. चालायला जागाच नाही. हा बघा मंदिर, हे कर रे जरा. हा बघा मंदिर. जिथे जायचं आहे तिथे फायनली आपण आलो आहे. त्याच्यामुळे चांगले तर वाटतंय, पण एवढा वेळ गेला ना जरा घोड्यांमुळे. काय बोलशील? आमच्यात लिटरली ताकद नाही. कधी एकदा जातोय हॉटेलवर आणि झोपतोय असं झालंय. जेवायचं पण नाही. पाय पूर्ण गेलेले आहेत. त्याच्यामुळे नाही काय सांगू शकत. तुम्हाला बघू आता, जर जमत असेल तर दाखवतो मंदिर, पण नसेल तर मग जेव्हा जाऊ ना तेव्हा दाखवतो. हा बघा, आणि -1 डिग्री
त्याच्यामध्ये तापमान आहे -1. विचार करा, माझ्या तोंडातून पण तुम्ही वाफा बघत असाल. त्याच्यामुळे आता शूट नाही करत, नंतर करू. ठीक आहे, बाय बाय.